गुड मॉर्निंग. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज या प्रकरणातील वेटेड ॲव्हरेज मेथड या मेथडनुसार स्टॉकचं व्हॅल्युएशन करणार आहोत, म्हणजेच क्लोजिंग स्टॉक जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी घेतलेला प्रॉब्लेम जो आहे तो प्रथम आपण पाहणार आहोत. From the following data of March 2015, calculate the cost of goods sold and value of the closing stock using the following methods. Weighted average price. Weighted average method या ठिकाणी आपण काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहोत. फक्त क्लोजिंग स्टॉकच आपण यामध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये परचेसेसचे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि सेल्सचे काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. 1, 2, 10, 22 या तारखांना परचेसेस आहेत. तर 6, 11, 30 या तारखांना किती क्वांटिटीज सेल्स केलेले आहेत ते आपल्याला दिलेलं आहे. परचेसेसमध्ये डेट, क्वांटिटी आणि रेट पर युनिट आपल्याला दिलेलं आहे. सेल्समध्ये फक्त डेट आणि क्वांटिटीज काय केलेले आहेत दिलेले आहेत. ठीक आहे. सुरुवातीला आपण जे स्टॉक रजिस्टर आहे त्या स्टॉक रजिस्टरमध्ये याच्या एंट्री करणार आहोत. प्रथमतः स्टॉक रजिस्टर आपण तयार करूयात. हे आहे आपलं स्टॉक रजिस्टर. या स्टॉक रजिस्टरमध्ये सुरुवातीला आपण काही कॉलम्स या ठिकाणी घेतलेले आहेत. डेट, परचेसेस, सेल्स आणि इश्यूज नेहमीप्रमाणे. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, एंट्री करणार आहोत. सर्वात सुरुवातीला पहिल्या तारखेला किंवा पहिली जी डेट आहे ती आहे 1 मार्च 2015. म्हणून डेटमध्ये आपण एंट्री रेकॉर्ड करतो आहे 1/3/2015. 1/3/2015चा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे परचेसेस. 2000 क्वांटिटीज आहे, 10 रुपये रेट आहे, म्हणून आपण परचेसेसमध्ये रेकॉर्ड करतो आहे क्वांटिटीजमध्ये 2000. त्यानंतर रेट जो आहे त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 10 रुपये. त्यानंतर 2000 युनिटची 10 रुपयानं अमाऊंट जी आहे ती होते 20,000 रुपये, म्हणून आपण इथं 20,000 रेकॉर्ड करतो आहे. त्यानंतर सेल्समध्ये आपण काही इथं रेकॉर्ड करणार नाहीत, कारण सेल्स ट्रान्झॅक्शन झालेला नाही, परचेसेस फक्त आहे. आणि आता या दिवसाचा बॅलन्स जो आहे तो आपण काढतो आहे. जसाच्या तसा बॅलन्स मिळतो आहे. 2000 क्वांटिटीज, त्याचनंतर 10 रुपये रेट आणि त्याची येणारी अमाऊंट जी आहे ती येते 20,000, म्हणजे आपण 20,000 काय केलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 2 मार्चचा. प्रॉब्लेममध्ये इथं आपण पाहू शकता 2 मार्चला ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. 300 क्वांटिटीज परचेस केलेले आहेत 12 रुपयानं. त्याचंही आपण रेकॉर्डिंग करूयात. तारीख लिहूयात 2/3/2015. 300 क्वांटिटीज आपल्याला काय केलेले आहेत, परचेस केलेल्या दिलेल्या आहेत, म्हणून क्वांटिटीजमध्ये आपण लिहितो आहे 300. त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 12 रुपये. 300 गुणिले 12 अमाऊंट होते 3,600 रुपये, म्हणून आपण ती इथं रेकॉर्ड करतो आहे. सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काही किंवा सेल्सच्या कॉलममध्ये काही रेकॉर्ड होणार नाही. आता येणार आहोत आपण बॅलन्सकडं. वेटेड ॲव्हरेज मेथडनं आपल्याला काय करायचं आहे, हा बॅलन्स काढायचा आहे. वेटेड ॲव्हरेज मेथडनं स्वतंत्र रेटचा जो काही माल असेल तो स्वतंत्र रेकॉर्ड न करता त्यांची बेरीज केली जाते आणि ॲव्हरेज रेट जो असेल तो आपण काढत असतो. इथं आपण जर पाहिलं तर अगोदरच्या क्वांटिटीज आहे 2000, नंतर परचेस केलेले 300, असे 2300 क्वांटिटीज आहेत, म्हणून आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहे 2300. त्यानंतर अमाऊंट जे आहेत त्यांची या ठिकाणी बेरीज करतो आहे 20,000 आणि 3,600, टोटल होते 23,600. आपण इथं रेकॉर्डिंग केलं आहे 23,600. त्यानंतर आता ॲव्हरेज रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 23,600 भागिले 2,300 आपल्याला ॲव्हरेज रेट या ठिकाणी मिळतो आहे 10.26 रुपये, म्हणून आपण तो काय करतो इथं रेकॉर्ड करतो आहे 10.26. त्यानंतर पुढच्या तारखेचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. 2 तारखेनंतर 6 तारखेला आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. 1200 क्वांटिटीज काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. आपण त्याचं रेकॉर्डिंग करूयात. तारीख आपण लिहितो इथं 6/3/2015. त्यानंतर परचेसेसमध्ये आता काही येणार नाही, कारण हा सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. 1200 क्वांटिटीज इश्यू करायला सांगितलं. प्रथम आपण 1200 क्वांटिटीज इश्यू करू शकतो का ते आपण बघूयात. तर 2300 क्वांटिटीज आहेत, म्हणजे सहज इश्यू करू शकतो, म्हणून सेल्सच्या क्वांटिटीजमध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे 1200 क्वांटिटीज इश्यू करतो आहे.
त्याचा रेट जो आहे ॲव्हरेज रेट आपल्याला आलेला होता 10.26. तो रेट जसाच्या तसा आपण लिहितो आहे 10.26. 1200 क्वांटिटीची 10.26 रुपयानं अमाऊंट जी आहे ती जर आपण कॅल्क्युलेट केली तर ती येते 12,312 रुपये अमाऊंट होते. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स काढायचं आहे. 2,300 क्वांटिटीजमधल्या 1200 क्वांटिटीज गेल्या, म्हणजेच किती क्वांटिटीज शिल्लक आहेत, तर 1100 क्वांटिटीज शिल्लक आहेत. म्हणून बॅलन्सचा क्वांटिटीजमध्ये आपण लिहितो आहे 1100. रेट आपल्याला त्याचा दिलेलाच आहे 10.26. त्यानंतर त्याची अमाऊंट जी आहे ती कॅल्क्युलेट होते 10.26 रुपयानं. 1100 अमाऊंटची जी काही 1100 क्वांटिटीज जे आहेत त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट होते 11,288. म्हणून आपण ते इथं बॅलन्सच्या अमाऊंट कॉलममध्ये लिहितो आहे. 6 तारखेच्या नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे 10 तारखेला, म्हणून आपण रेकॉर्ड करतो आहे 10/3/2015. 10/3/2015ला आपल्याला परचेसेस ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. इथं आपण पाहू शकता 200 क्वांटिटीज आहेत आणि 14 रुपये त्याचा रेट आहे. म्हणून आपण तो काय करूयात, रेकॉर्ड करूयात. परचेसेसमध्ये क्वांटिटीजमध्ये आपण लिहितो आहे 200. त्यानंतर त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 14 रुपये. 14 गुणिले 200 अमाऊंट होते 2,800. ती आपण इथं काय करतो आहे, रेकॉर्ड करतो आहे. सेल्समध्ये काही येणार नाही. आणि आता बॅलन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स काढायचं आहे. अगोदरच्या 1100 क्वांटिटीज, आत्ताच्या 200 क्वांटिटीज, अशी टोटल 1300 क्वांटिटीज या ठिकाणी होतात. त्यानंतर रेट जो आहे अगोदरचा 10.26 आहे, आत्ताचा 14 आहे, म्हणजे ॲव्हरेज रेट येईल. त्या अगोदर आपण अमाऊंट जी आहे ती काय करूयात, टोटल करूयात. 11,288 प्लस 2,800 यांची जी काही बेरीज होते ती येते 14,088. म्हणून आपण इथं काय करतो आहे, रेकॉर्ड करतो आहे 14,088. 14,088 रुपये आपली बेरीज जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर ॲव्हरेज रेट जो आहे तो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतो आहे. आता 14,088 गुणिले 1300, 14,088 भागिले 1300 याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं, ॲव्हरेज रेट आपल्याला मिळतो आहे 10.84. इथं आपण तो रेकॉर्ड केलेला आहे. 10 तारखेनंतर पुढचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला इथं दिलेला आहे. 11 तारखेला 1,000 क्वांटिटीज काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. आपण त्या रेकॉर्ड करतो आहे 11 तारखेला. 11/3/2015ला इश्यू केलेले आहेत, म्हणून परचेसेसच्या कॉलममध्ये काही येणार नाहीत. इश्यू केलेल्या क्वांटिटीज आहेत 1,000. त्याचा रेट जो आहे तो आपल्याकडे आहे 10.84. म्हणून इथं रेकॉर्ड करतो आहे 10.84. 10.84नं 1,000 क्वांटिटीची अमाऊंट होते 10,840. कॅल्क्युलेशन आपण इथं रेकॉर्ड करूयात. 1,000 गुणिले 10.84 अमाऊंट येते 10,840. त्यानंतर बॅलन्स आता आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला 1300 क्वांटिटीज होत्या, त्यातल्या 1,000 क्वांटिटीज गेल्यात, म्हणजे 300 क्वांटिटीज शिल्लक आहे. त्याचा रेट जो आहे तो आहे 10.84. आणि अमाऊंट जी आहे ती कॅल्क्युलेट होते 3,248. 3,248 रुपयांची अमाऊंट काय झालेली आहे, इथं रेकॉर्ड झालेले आहे. अमाऊंटचं जर कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण केलं तर बॅलन्स आपल्याला इथं मिळालेला आहे. 11 तारखेच्या नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे तो म्हणजे 22 मार्चला. म्हणून आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो आहे 22/3/2015ला. डेट प्रथमतः आपण त्याची लिहिलेली आहे. 22/3/2015ला पुन्हा काय ट्रान्झॅक्शन आहे तो या ठिकाणी पहा. 22 तारखेला 300 क्वांटिटीज परचेस केलेल्या आहेत 11 रुपये रेटनं. म्हणून आपण क्वांटिटीजमध्ये परचेसेसचे लिहितो आहे 300. रेट त्याचा दिलेला आहे 11 रुपये, म्हणून 11. आणि त्यानंतर त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट करतो आहे 300 गुणिले 11, 3,300. ती आता या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे. सेल्समध्ये काही ट्रान्झॅक्शन येणार नाही. आणि शेवटी आपण बॅलन्स कॅल्क्युलेट करतो आहे 22 तारखेचा. अगोदरच्या 300 क्वांटिटीज, नंतरच्या 300.
300 आणि 300 अशा क्वांटिटीज ज्या आहेत त्या बॅलन्सला येतात 600 क्वांटिटीज. त्याचा रेट भिन्न आहे, त्यामुळे ॲव्हरेज रेट आपण करूयात. अगोदर अमाऊंट जे आहे त्याची टोटल करूयात. 3248 प्लस 3300 या दोन्हींची बेरीज होते 6548. ते आपण अमाऊंट्समध्ये लिहूयात 6548. आणि आता ॲव्हरेज रेट काढूया 6548 भागिले 600. इथं आपल्याला एका युनिटचा रेट मिळणार आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन येतं आहे 10.91 रुपये, म्हणून आपण ते इथं रेकॉर्ड केलेलं आहे 10.91. म्हणजेच 22 तारखेचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो पूर्णपणे रेकॉर्ड झालेला आहे. आता शेवटचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे 30 तारखेचा 200 क्वांटिटीज इश्यू केलेले आहेत, म्हणून इथं तारीख आपण लिहितोय सुरुवातीला 30/3/2015. त्यानंतर इश्यू केलेले आहेत म्हणून परचेसेसच्या कॉलममध्ये तिन्हींमध्ये काही रेकॉर्ड करत नाही. डायरेक्टली आपण सेल्समध्ये काय करणार आहोत, रेकॉर्डिंग करणार आहोत. 200 क्वांटिटीज आपण देऊ शकतो का, तर सहज देऊ शकतो. आपल्याकडे अगोदरच्या इथं 600 क्वांटिटीज काय आहेत, शिल्लक आहेत. त्यातल्या आपण सांगितल्यानुसार 200 क्वांटिटीज काय करतोय, इश्यू करतोय. त्याचा रेट आहे 10.91 आणि अमाऊंट त्याची जी कॅल्क्युलेट होते 200 युनिटची 10.91 रुपयानं 2182. आणि शेवटी आता बॅलन्स आपल्याला काढायचा आहे 30 तारखेला. 600 क्वांटिटीजमधल्या 200 क्वांटिटीज गेल्यात, म्हणजेच 400 क्वांटिटीज अजून काय आहेत, शिल्लक आहेत. रेट त्याचा 10.91 रुपये आहे, तो आपण इथं रेकॉर्ड करतोय. आणि 400 युनिटचे 10.91 रुपयानं अमाऊंट येते 4366 रुपये, ती आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय. ती आता आपण काय केलेले आहे, इथं रेकॉर्ड केलेले आहे. आणि अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. अतिशय साध्या सोप्या सिंपल पद्धतीनं फक्त ॲव्हरेज रेट जे आहेत ते व्यवस्थित आपण कॅल्क्युलेट केले. तसंच परचेसेस, सेल्स आणि बॅलन्स हे व्यवस्थितरित्या काय केलेले आहेत, रेकॉर्ड केलेले आहेत. आणि शेवटी आपण क्लोजिंग बॅलन्स काढलेला आहे 400 क्वांटिटीज 10.91 रुपये त्याचा रेट आणि 4366 रुपये त्या क्लोजिंग स्टॉकची येणारी अमाऊंट. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.